आपल्या भारतामध्ये सुद्धा युवा दिन साजरा होतो, पण तो राष्ट्रीय युवा दिन हा 12 जानेवारीला साजरा होतो. 12 जानेवारी ही दोन महान हस्तींची जयंती आहे. एक म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि दुसरे म्हणजे स्वामी विवेकानंद. तर राजमाता जिजाऊ माँसाहेबांकडून संस्कारांचं माहेरघर म्हणावं लागेल त्यांचं, आणि स्वामी विवेकानंद हे युवकांच्या काळातील ताईच म्हणावं लागेल. स्वामी विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे काही अनमोल विचार मागे ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यातील काही विचार या ठिकाणी सांगू इच्छितो. स्वामी विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष असेल करा. स्वामी विवेकानंदांनी हे पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना बल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान करायचा आहे. मग स्वामी शारीरिकदृष्ट्या सक्षम काय केलं पाहिजे? जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही कारण. विश्व एक व्यायामशाळा आहे. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याच्या संधी आहे, काम करण्याच्या संधी आहे, त्या संधीचं सोनं करायचंय. अंग झोपून काम करायचंय. कुठलंही काम असो ते मन लावून करायचंय, अंग झोपून करायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, शारीरिक श्रम केल्याने माणूस मरत नाही किंवा शारीरिक श्रम केल्याने माणूस अशक्त होत नाही. शारीरिक श्रम केल्याने माणूस सशक्त होतो. आजकाल काय झालं, प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते. लाडत वाटलेलं असतं, त्यांना काम करायची सवय नसते, काम करायची लाज वाटते, नका कर काम. परंतु कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, मैदानी खेळ खेळा, व्यायाम करा. यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होतील. रोज आपल्या शरीरातून एकदा तरी शरीरातून घाम निघेल एवढे शारीरिक श्रम आपल्या प्रत्येकात झाले पाहिजे, रोज झाले पाहिजे. त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होतील. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती. विकार कोणते? धोक्या सांगतो. काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, चांगले विचार आत्मसात करा. त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, पण त्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ, इतिहास जमानाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसं जगता, कसा विचार करता, कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण बालपणापासून शिक्षण घेता. मग हे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे, शिक्षक काय समजून सांगताय. ज्यावेळेस वर्गात शिक्षण शिकवतात त्यावेळेस एकाग्र चित्ताने समजून घेतलं पाहिजे. आणि एकाग्र चित्ताची वेगळी व्याख्या नाही, एकाग्र चित्ताची एवढीच व्याख्या आहे, एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच गोष्टीविषयी विचार चालू असला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर एकाग्र चित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. कारण स्वामी विवेकानंद सांगितलं आहे, ज्ञानी माणसाचं सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ताची व्याख्या मला सांगितलीच आहे की एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच कामाविषयी विचार चालू असला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर एकाग्र चित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. आता एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जॉन ॲडम्स या विद्यार्थ्याचं उदाहरण सांगतो. जॉन ॲडम्स हा तुमच्या आडव्याचा एक विद्यार्थी होता. त्याला शाळेत जायची गोडी नव्हती, आवड नव्हती. त्याने वडिलांना सांगितलं, बाबा मला शिक्षणातून मुक्त करा. वडील म्हणाले, ठीक आहे, तुला शाळेत जायचं नसेल जाऊ नको, पण आपल्याकडे थोडी दलदलीची जमीन आहे, त्या दलदलीच्या जमिनीतील चर खोदून पाणी काढून नये आणि मशागत करून ते शेती कर. जॉनने चर खोदण्याचं काम मान्य केलं आणि शाळा सोडली. दुसऱ्या दिवशी तो दिवसभर टिकाव पावडर घमेली शेतात गेला. दिवसभर शेतात चर खोदला. चर खोदता त्याने खूप विचार केला, कारण तो दिवसभर दमून गेला होता. संध्याकाळी दमून आला. त्याने वडिलांना सांगितलं, बाबा उद्यापासून मी नेहमी शाळेत जाईल. अर्थात वडिलांनी त्याला संबंध दिली. दुसऱ्या दिवशी नेहमी शाळेत जाऊ लागला.
अभ्यास केला. पुढे त्याने महाविद्यालयीन जीवनामध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला आणि हा जॉन ॲडम्स वॉशिंग्टन नंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. म्हणून मित्रांनो सांगणं एवढंच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते प्राशन करेल तो गुदगुल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाला महत्व द्या. शिकाल तर टिकाल आणि वाचाल तर वाचाल ही म्हण पण आपल्याला माहिती आहे. तर आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि उज्ज्वल भवितव्यासाठी एक आदर्श नागरिक बनण्यासाठी या शाळेचं आपल्या कुटुंबाचं समाजाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण एक आदर्श नागरिक बनाल ही इच्छा व्यक्त करतो. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक व्यक्ती शारीरिक मानसिक बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हा स्वामी विवेकानंद